म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे जरा छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली, त्यांनी कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का, तो म्हणाला नाही. चांदीची हवी का, नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. काय ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणतं राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणून यावेळेचा कुंभमेळा हा ऐतिहासिक कुंभमेळा आहे. आपण बघितलं असेल उत्तर प्रदेशमध्ये आता प्रयागराजला कुंभ झाला, गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटलेत. मला वाटतं नाशिकमध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा 4 पट 5 पट गर्दी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा कुंभमेळा सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, सुरक्षित व्हावा, यासाठी सगळी जबाबदारी आपली नाशिककरांची आहे. काही तपोवनासारखा भाग आहे आपल्याकडे, त्या ठिकाणी साधुग्राम आहे, त्या ठिकाणी आपण दरवर्षी ऐतिहासिक परंपरा आहे की या ठिकाणी सगळ्या साधू संतांचं निवास असतं. आपण याही वर्षी तयारीला लागलो. गेल्या 10-12 वर्षामध्ये काही झाडं उगलेली आहेत, तो काढण्यासाठी आपण तयारी सुरू केली. ठीक आहे, काही वृक्षप्रेमीमध्ये आलेत, पर्यावरणवादीमध्ये आलेत, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही वृक्ष तोडू देणार नाही. आम्ही त्यांना विनंती केली बाबा या 10 वर्षामध्ये जी रोपटे उघडे जे रेंट्री आलेले आहेत ते आम्हाला काढायला परवानगी द्या, कारण इथली परंपरा आहे. शेकडो वर्षापासून साधूंचा निवास तिथे असतो. पण काही प्रमाणामध्ये काही लेफ्टिस्ट त्यात घुसले की डाव्या विचारसरणीचे लोक आलेत आणि मग त्यांनी आम्ही कुंभमेळा कशासाठी करतात, तुका साधू संतांना फक्त गांजा प्यायसाठी आहे का, गांजा नाही दिलं तर साधू संत येणारच नाही, अशा पद्धतीने असं वाईट साईड बोलण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. मी त्यांना विनंती केली, काळजी करू नका, तुमचे 500-700 झाडं जात असतील ते आम्ही काढून दुसरीकडे लावणारच आहोत, खालून काढणार आहोत, रिप्लांटेशन करणार आहोत. तरी ऐकायला तयार नाही. मी सांगितलं या 1800 झाडं असतील, 500-700 असतील, 20,000 झाडं 20-20 फुटे उंचीची मी आंध्र प्रदेशमधून घेऊन येतो, या ठिकाणी लावतो. तरी पण ऐकायला तयार नाही. त्यातली 7-8 हजार झाडं आता आपण लावलेली आहेत. दररोज एका दिवसात ट्रक येत आहेत आंध्र प्रदेशमधून, आपण ती झाडं या ठिकाणी लावतोय. पण मुद्दाम काहीतरी खीळ घालायची, धार्मिक कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करायचा, अशा डाव्या विचारसरणीचे काही लोक आहेत आणि मग ते मुद्दाम ते झाडांना चिटकून बसलेले आहेत. मी त्याला 10 वेळा सांगितलं की मी मोठी झाडं तोडणार नाही, पण ऐकायलाच तयार नाहीत. आता परवा सभा झाली साहेब, आमचे ठाकरे ब्रँड आला होता इकडे, दोघी बंधू. मला म्हणे तू लाकूड तोड्या, म्हटलं मला लहानपणची लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. म्हटलं हा काय प्रकार आहे. मी सांगतो 20,000 झाडं लावतोय, 4-5 वर्षापूर्वी त्याचे मोठे वृक्ष होतील, त्यांना पाणी द्यायची व्यवस्था करतोय, ड्रीप करतोय, लोक ठेवतोय त्या ठिकाणी, ट्रॅक्टर ठेवतो पाणी द्यायला, तुम्ही बघा. पण एकही वृक्षप्रेमी तिकडे फडकला नाही. 7-8 हजार झाडं लावली. त्या 2 महिन्यामध्ये मी 20,000 झाडं त्या ठिकाणी लावतोय. सगळं नाशिक आपण हिरवगार करतो आहोत, हिरवं करतो आहोत. आता पण यांना सांगेल कोण. सगळे जण TRP खाण्यासाठी काय चालले पुढे, चालले पुढे. पर आमचे आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनी त्यांना आठवलं, ते सुद्धा झाडाला मिठी मारून गेलेत. चाललं काय मला समजत नाही. राज ठाकरे साहेब काही बोलतात, देवेंद्रजींवर बोलतात, मलाही लाकूड तोड्या म्हणतात, म्हणू द्या ते मोठे आहेत. पण मला असं वाटतं की आपण काय करतात,